ब्रॉट टू यू बाय विगार्ड। सर, एक महिना झालाय दुर्घटना घडून देखील, मात्र ना MMRDAचे ऑफिसर्स आलेत, ना कॉन्ट्रॅक्टरनी काम सुरू आहे केलंय। त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट मध्ये का नाही टाकत, जातो काम करत नाही। पोलीस त्याच्यावर 304 अन्वये गुन्हा का दाखल करत नाहीत। 2 माणसं मेली, काही जण अधू झाली, आपल्याला काळजीच नाही। त्यांना बघायलाही कोणी आलं नाही। आतापर्यंत MMRDAचा कुठलाही अधिकारी बघायला पण आला नाही। ही जी भिंत आहे, ही भिंत पुढे न्यायची आहे, जशी त्या साईडला नेली आहे तशीच। नाही इंटरेस्ट त्यांना, मरू दे, लोक मरतात ना, गरीब लोक मरतात ना, मरू दे। सर, या संदर्भात आपण काही MMRDAच्या अधिकारी सगळ्या अधिकाऱ्यांशी बोललो, पत्रव्यवहार झाला। आता मागचे 1 वर्ष पत्रव्यवहार करतो रेहान, आमचा नगरसेवक आहे जो, लक्ष द्यायला वेळच नाही। ह्याचं उद्घाटन केलं, किसने उद्घाटन किया रे? हाँ, किसने उद्घाटन किया है इसका? वो साइड किया ना, उधर उस तरफ कापूर ने याचं उद्घाटन पण झालं। तो सर्व्हिस रोड चालू झाला, हा सर्व्हिस रोड आहे तसाच आहे। काय वाटतं, अधिकाऱ्यांचं लक्ष नाहीये? अधिकाऱ्यांचं लक्षच नाहीये। आता मागच्या काही दिवसांपूर्वी तिथे एक सिमेंटचा हे उतरला, रेडीमिक्सचा पलटी झाला। आता खरा तो उतार कॅल्क्युलेट करायला पाहिजे होता, पण स्पर्धेच्या नातामध्ये झालं। आता मला त्याच्यावर राजकारण करायचं नाही, पण ती भिंत का नाही बांधली जी बांधायला पाहिजे होती? कॉन्ट्रॅक्टरला अडवलं का गेलं, ही भिंत नका बांधू? नशिबाने तिथे एकच मेला, तिथे 15-20 पोरं कायम खेळत असतात। जर हा अपघात तेव्हा झाला असता तर त्या 20 पोरांचं काय झालं असतं? आणि अजूनही ती भिंत तशीच आहे। कमिशनर साहेबांच्या हातात फाईल आहे, कमिशनरनी लगेच याच्यावर सही करावी असं मी त्यांना सांगणार आहे। पण मी तुम्हाला खास दाखवायला आलो की हे शासन किती गंभीर आहे। या शासनाला वेदना नाहीत, संवेदना नाहीत, भावना नाहीत। सर, आता 27 तारखेला अधिवेशन सुरू होणार आहे, त्याच्यात तर हा मुद्दा निघेलच ना, पण त्याच्या आधी जर तुम्ही लोकांनी दाखवलं आणि अधिकाऱ्यांना अक्कल आली तर करतील काहीतरी। 27 नंतर अधिवेशनामध्ये काढणारच आम्ही हा मुद्दा। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड AC स्टेबलाइजर का चमत्कार। सर, आज गटातून पत्रकार परिषद घेण्यासाठी नवीन योजना ट्रान्सपेरंटली सांगितलं की 50 कोटी निधी आणलाय मुंबईसाठी विकासाच्या मुद्द्यावरती। कुठेही मुंबईत विकास दिसून येत नाही, मात्र या कामासाठी नसून तर दुसऱ्या कामासाठी 50 कोटी निधी आणले। असं आहे, मी अजित पवारांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी मुंबऱ्याकडे लक्ष देऊन निधी दिला। मी गेले 3 वर्ष त्यांच्या मागे होतो, मला निधी द्या, मला निधी द्या। माझं पत्र वाचायला, मला भेट द्यायलाही त्यांना वेळ मिळाला नाही। अर्थात ती मोठी माणसं आहेत। आणि नंतर मी जे काय ते आमच्या पक्षातनं गद्दारी करून बाहेर गेले, त्याच्यानंतर मी जी काय तोफ डागली, हे स्वाभाविक आहे की ते कोणाला तरी उभा करणार माझ्या विरोधात। ज्याला उभा करायचा आहे त्याच्यावर 50 कोटी पाठवून दिले। तो फोन करतोय नगरसेवकांना की 5 करोड रुपया मैं तुमको दूंगा, आ जाओ। एक नगरसेवक जायला तयार नाही। हा पहिला टप्पा आहे त्यांचं म्हणणं आहे। हा पहिला ना, हजार कोटी आणणार आहेत। कुठे नाही म्हणतो आम्ही, आणा। कुठे नाही म्हणतो आम्ही, आणा, 1000 कोटी रुपये आणा। पण स्वतःचा जो एवढूसा वॉर्ड आहे ना, त्याच्याकडेही बघा। तिथे मतदान किती झालं तेही बघा, पुढे काय होणार आहे तेही बघा। आम्ही वैयक्तिक कोणावर आरोप करत नाही, तुम्हाला आत्ता सांगतो। जिथे स्लॉटर हाऊस आहे ना, तो रस्ता आत्ता जाऊन बघून घ्या। मी कधी वॉर्डात फिरत नाही, कोणी आपल्याला सोडून गेला म्हणून पार त्याच्या अगदी खोलात जाण्याची मला सवय नाही। मी अजूनही त्या वॉर्डात फिरलेलो नाही। ठीक आहे ना, अजितदादांनी दिले, पण एक आमदार पैसे मागत असताना अजितदादांनी नाही दिले। म्हणजे मनात काय की हे पैसे देऊन ते मुंबऱ्यातल्या लोकांना विकत घेऊ शकतील? मुंबऱ्यातल्या लोकांना विकास नवीन आहे काय? 50 कोटीतनं तुम्ही अख्ख्या मुंबईच्या जनतेला विकत घ्याल?
50 कोटी दिले, हजारो कोटी बारामतीत दिले. जनतेने काय केलं? सगळी गुरमी उतरवली ना. जनता एवढी मूर्ख नसते. कोण काम करतं कोण काम करत नाही हे जनता बरोबर कॉम्प्युटरमध्ये नोंद करते. असे 50 कोटी देईन, 1000 कोटी देईन, 2000 कोटी रुपये देईन, कुछ नाही चलता है. त्यांनी त्यांच्या आमदारांना 1000 कोटी रुपयाचा निधी दिलेला. 42 आमदार मागे पडले, 42 आमदार, आणि थोड्या मतांनी नाही, 50 हजार मतांनी मागेत. मग उगाच का आमचे दरवाजे ठोकतायत, टक 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 टक, आम्हाला घ्या आम्हाला घ्या, टक 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 टक, आम्हाला घ्या आम्हाला घ्या. कशाला ठोकतायत आमचे दरवाजे? उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. लोकसभा निवडणुकीत मुंबऱ्यातनं पाहिलं तर कमी मताधिक्य त्यांना मिळालं होतं. मग त्यामुळे कुठेतरी त्यांना खुश करण्यासाठी हा निधी आता आणला जातोय. कोणाला कमी मताधिक्य? माहितीच्या उमेदवारांना ज्या ठिकाणी कमी मतदान आहे त्या ठिकाणी आता जास्तीचा निधी देऊन असा खुश करण्याचा प्रयत्न केला जातो. असे निधी देऊन वगैरे लोक खुश होत नसतात. लोकांना समजतं हा तात्पुरता व्हाईट वॉश आहे. त्या लोक कामं बघतात. हा जो समोरचा बायपास आहे ना, हा बायपास व्हायला, हा बायपास म्हणजे हा जो ब्रिज आहे त्याला मंजूर करायला विलासराव देशमुखांनी परमिशन दिली. ती आत्ता कुठे हळूहळू पूर्ण होते. तो पुढचा फ्लायओव्हर त्याला मंजुरी विलासराव देशमुखांनी दिली होती, तो आत्ता पूर्ण झाला. ही अशीच नाही कामं झाली. आज तुम्ही इथनं निघालात आणि तिथनं उतरलात की शिळी फाट्यापर्यंत फुल कॉन्क्रिटीकरण आहे, फुल. कामं कशी करायची आम्हाला पण माहिती आहे. निधी कसा येतो तो पण आम्हाला माहिती आहे. निधी का दिला गेलाय, स्पेशली का आमदाराला निधी नाही दिला? मी स्थानिक आमदार आहे. हे पहिल्यांदा घडलं महाराष्ट्राच्या राजकारणात. हे पहिल्यांदा घडलं की स्थानिक आमदाराला डावललं गेलं आणि जो साधा नगरसेवकही नाही त्याला निधी दिला गेला. ह्याच्यामागे काहीतरी राजकीय हेतू असेल. असे राजकीय हेतू मनात ठेवून जर मंत्री काम करणार असतील तर पुढच्या गव्हर्नमेंटमध्ये तेच होईल आणि 100% महाविकास आघाडीचं गव्हर्नमेंट येणार आहे. सर, अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून अनेक घोषणा होण्याची शक्यता. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना देखील होणार आहे. 1200 ते 1500 रुपये जे आहेत. तुम्ही एवढ्या योजना आणल्यात, नरेंद्र मोदी साहेबांनी एवढ्या योजना आणल्या. अयोध्ये ठरले, अयोध्येत. आणि अयोध्येची आत्ताची बातमी ऐकली का की अयोध्येच्या सगळीकडनं पाणी गळतंय आणि पार रामलल्लावर पण पाणी गळतंय. आम्हाला विषय वळवायचा नाही. काय कुठे गेलं तुमचं? आम्ही सॉलिड काम करतो, नो करप्शन. कुठे गेलं करप्शन, नो करप्शन? ज्यांनी अयोध्येचं मंदिर बांधलंय त्याला कराल का ब्लॅकलिस्ट? सगळीकडनं पाणी गळतंय आणि तिथल्या महंतांनी व्हिडिओ पाठवलाय. कुठे? आता एक कोर्टाची प्रोसेस आहे, त्याच्यावर मी काय बोलणार? निधी वाटवून तुम्ही अनेक वेळा बोलला तर विरोधकांना निधी देखील दिला गेला नव्हता. मात्र आता हा निधी स्थानिक आमदार नसून त्यांना देण्यात आलेला आहे. मात्र कुठे जितेंद्र आव्हाडांना अडचण आणण्यासाठी असं जितेंद्र आव्हाडांना अडचणीत आणण्यासाठी अजित पवार नको ते प्रयत्न करत असतात. आणि जितेंद्र आव्हाड सक्षम आहे त्यांना उत्तर द्यायला. जितेंद्र आव्हाड सक्षम आहेत त्यांना उत्तर द्यायला. ही त्यांची मनोवृत्तीच दिसते ना. जेव्हा ते एका कार्यकर्त्याला माझ्या विरोधात उभं करण्यासाठी म्हणून 50 कोटी रुपये देतात, त्याच्यातनं त्यांची मानसिकता स्पष्ट होते. इतक्या कोत्या वृत्तीचे ते असतील असं मला वाटलं नव्हतं. असं पैसे 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 हे जे अजित पवारांच्या इथे आहे ना, बारामतीच्या जनतेने दाखवलं ना की पैसे नाही, गद्दारी चालत नाही. अजित पवारांबरोबर जे उभे आहेत ते सगळे गद्दारच आहेत. त्याने सगळं दिलं कोणी? देणाऱ्याच्या पाठीत खंजीर खुपसणे हे अजित पवारांची निशाणी आहे. त्यांचे अरे जाऊ द्या, माझं काय काम आहे? कोणाला यायचं येऊ द्या, नसेल यायचं नको येऊ द्या. काय फरक पडतो आपल्याला? शरद पवारांनी महाराष्ट्र दौरा सुरू केलाय.
विधानसभेमध्ये गद्दारी हा स्पेशल पॉइंट असेल. प्रचंड राग आहे लोकांच्या मनात गद्दारीबद्दल, प्रचंड राग. तुम्ही बघा विधानसभेत काय होतं. सर, विरोधकांचं म्हणणं आहे का पहिले जे दावा करत होते सोच बदलो मोगरा बदलेगा, पण तेव्हा नाही बदललं, पण आता सोच बदलणार लोकांची, त्यांचं काय? हो हो म्हणायचं, फक्त हो म्हणायचं. त्यांची सोच बदलली असती ना तर तुझ्या वॉर्डात म्हणजे ज्यांनी आता पत्रकार परिषद घेतली ना 5 मतं, 4 मतं, 2 मतं, मुंबऱ्या मतं जी मतं पडली इथे मराठी पट्ट्यात सुद्धा मशालाच मदत पडली. इथे फक्त मुसलमानांनी दिली नाही आणि मुसलमानांनी मतं दिली. तर मग तुम्ही चंद्रपूरमध्ये का हारलात, तुम्ही गोंदियामध्ये का हारलात, तुम्ही नाशिकमध्ये का हारलात, तुम्ही दिंडोरीमध्ये का हारलात. असे अनेक मतदारसंघ दाखवतो जिथे 2% मुसलमान नाही. तुम्हाला खरं हरवलं ते महाराष्ट्राच्या मतदारांनी, ज्यांचं मराठी मातीवर प्रेम आहे. कारण का तुम्ही महाराष्ट्र विकलात, महाराष्ट्राची संस्कृती विकलीत, महाराष्ट्राचा संस्कार विकले. महाराष्ट्रामध्ये गद्दारी कधी चालत नाही. तुम्ही मराठी मातीशी गद्दारी करत होता. आला उद्योग द्या गुजरातला, आला उद्योग द्या गुजरातला. अरे आम्हाला इथे नोकऱ्या नाही आमच्या पोरांना आणि तुम्ही सगळे उद्योग गुजरातला देता. मराठी माणूस वेडा नाही, मराठी माणूस सगळं ओळखून आहे. सर, शेवटचा प्रश्न आहे. नजीबुल्ला असं म्हणालेले की 15 वर्ष आम्ही तुमच्यासोबत होतो, म्हणजे तुमच्यासोबत ते होते, मात्र त्यांनी खूप असे घोटाळे केलेले आहेत, आम्हाला खोट्या शब्द दिलेल्या आहेत, मात्र आम्ही ते कंटाळून आम्ही बाहेर पडलेलो आहे. आता त्याची पोलखोल करू. त्यांना सांगा जी पोलखोल करायची ती करा. जितेंद्र आव्हाड की खुली किताबें खुली, किसी के बाप से नहीं डरता हो. कोणाचे काय फ्रॉड आहेत, कोणाचे काय आहेत ते माझ्याकडे पण भरपूर आहेत, भरपूर. मी हे सगळे धंदे करत नाही आणि मला करायचे पण नाही. त्यांना माझं आव्हान आहे, चला पोलकोल करा. यातला घाबरणारा हे नाही मी. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.